तर निर्यात संत्र्याला आता 1 किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क सध्या आकारण्यात आलेला आहे। आयात शुल्कात 50% म्हणजेच किलो मागे 44 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। सरकारच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता हा मोठा दिलासा मिळणार आहे। 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना आता खरं तर उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर सुद्धा करावा लागणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अमरावतीमधून। तर निर्यात संत्र्याला आता 1 किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि त्यामुळे खरं तर हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा असं म्हणावा लागणार आहे। तर बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क आकारण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय ही महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। नक्कीच गौरी, बघितलं तर संत्र्याची आता सर्वाधिक निर्यात जर बघितली तर बांगलादेशमध्ये केली जाते। मात्र तेथील सरकारने संत्र्याच्या किलो मागे 88 रुपये आयात शुल्क लावल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले। मात्र यात आता बांगलादेशने अदा केलेल्या आयात शुल्काच्या 50% प्रमाणात म्हणजे किलो मागे आता 44 रुपयाचे अनुदान आता राज्य शासन देणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे हा दिलासाच मिळालेला आहे। गौरी, नक्कीच छगन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।